Hello friends, welcome. Today in this lesson we are going to learn about tense, that is present tense. This lesson is in your FYBA Communication Skills in English semester 1. Now first of all, we are going to learn about what is tense. Tense is a category that express time reference. Tenses are usually manifested by the use of specific forms of verb. वाक्यामध्ये वर्बचा वापर आपण केलेला असतो, तर त्या वर्बचा स्पेसिफिक फॉर्म यूज केला जातो आणि त्यानुसार काळ हा घडत जातो किंवा आपल्याला काळ दाखवता येतो. टेन्स म्हणजेच काळ. एखादा टाईम रेफरन्स किंवा कोणत्या काळी अमुक अमुक घटना घडली आहे किंवा कोणत्या काळी एखादी घटना घडत आहे, हे आपल्याला ज्या वेळेला दाखवायचं असतं त्यावेळेला वाक्यामध्ये तशा स्वरूपाचे आपण बदल करतो, त्या पद्धतीचे वर्ब फॉर्म्स वापरतो आणि मग एका विशिष्ट काळाला आपण दर्शवण्याचा प्रयत्न वाक्यामधून करत असतो. टाइप्स ऑफ टेन्सेस. देअर आर 3 टाइप्स ऑफ टेन्सेस. वन इज प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. 3 प्रकार काळाचे पडतात. एक म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 प्रकार जे आहे हे काळाचे पडतात. परंतु ह्या तिन्ही प्रकारांमध्ये 4 सब प्रकारसुद्धा पडतात. तर ते कोणते कोणते आपण बघूया. देअर आर सब टाइप्स ऑफ टेन्सेस, 4 सब टाइप्स ऑफ टेन्सेस ईच. वी आर गोइंग टू लर्न अबाउट सब टाइप्स ऑफ द टेन्सेस. प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये काळाचे उपप्रकार जे आहे ते कोणते आहेत बघा. प्रेझेंट सिम्पल टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता यामध्ये साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू वर्तमान काळ. हे 4 प्रकार वर्तमान काळाचे आहे. पुढचे 4 प्रकार जे आहेत ते भूतकाळाचे आहेत. पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सेकंड इज पास्ट कंटिन्युअस टेन्स, थर्ड इज पास्ट परफेक्ट टेन्स आणि फोर्थ इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळ. त्याचबरोबर फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 उपप्रकार पडतात. ते म्हणजेच सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच काय, साधा भविष्यकाळ. त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण चालू भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग हे झाले 4 उपप्रकार. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स.
नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे काय की सध्या चालू असणाऱ्या काळाला आपण काय म्हणतो, वर्तमान काळ म्हणतो. मग ह्या सध्या सुरू असलेल्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात किंवा घडलेल्या असतात त्या आपण दर्शवण्यासाठी वर्तमान काळाचा वापर करतो. मग वर्तमान काळ म्हणजेच द प्रेझेंट टेन्स इज अ ग्रॅमॅटिकल टेन्स हुज प्रिन्सिपल फंक्शन इज टू लोकेट अ सिच्युएशन ऑर इव्हेंट इन द प्रेझेंट टाईम. म्हणजे वर्तमान काळामध्ये जर ज्या काही घडामोडी आपल्याला दाखवायच्या असतील, वाक्यामध्ये बोलायच्या असतील, तर त्या आपण प्रेझेंट टेन्स वापरून दाखवत असतो. म्हणजेच वर्बमध्ये त्या पद्धतीचा बदल आपण घडवून आणून ते वाक्यामध्ये यूज करून आपण भविष्य प्रेझेंट टेन्स आपण दाखवू शकतो. मग देअर आर 4 पार्ट्स ऑफ प्रेझेंट टेन्स. आपण 4 उपप्रकार बघितले प्रेझेंट टेन्सचे. ते म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आपण एक एक प्रकार बघूया कसा असतो, त्यामध्ये काय काय बदल आपल्याला घडवून आणता येतात. सिम्पल प्रेझेंट टेन्स बघा. सिम्पल प्रेझेंट टेन्स दाखवायचं जर असेल तर त्यामध्ये वाक्यामध्ये कशा पद्धतीचे एक सूत्र असतं. त्यामध्ये असतो सब्जेक्ट, त्यानंतर मेन वर्ब, त्याचा फर्स्ट फॉर्म आपल्याला यूज करायचा असतो आणि मग त्यानंतर ऑब्जेक्ट आपल्याला दाखवायचा असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आय रीड अ बुक. हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य. इन द अबोव एक्झाम्पल्स आय रीड अ बुक या एक्झाम्पलमध्ये आय काय झाला तर तो सब्जेक्ट झाला. रीड ही वाचन करण्याची एक क्रिया आहे म्हणून ते वर्ब झालं, क्रियापद झालं. वाचन करण्याची एक क्रिया आहे रीड. मग ते वर्ब झालं, मेन वर्ब झालं आणि अ बुक इज अ ऑब्जेक्ट. मग वस्तू काय आहे तर ती बुक आहे. तर ते बुक काय झालं, ऑब्जेक्ट झालं. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण एका वाक्यामध्ये यूज केल्या आणि मग सिम्पल प्रेझेंट टेन्स बनवला. आय रीड अ बुक म्हणजे तो सध्या काय करत आहे, पुस्तक वाचत आहे. मी पुस्तक वाचत आहे. आय रीड अ बुक, मी पुस्तक वाचत आहे. आहे म्हणजेच हे वर्तमान काळामध्ये त्याची क्रिया ही सुरू आहे. मी पुस्तक वाचतो. आय रीड अ बुक, मी पुस्तक वाचतो. आय रीड अ बुक, मी पुस्तक वाचतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. गोपाल रीड्स अ बुक. गोपाल रीड्स अ बुक. आता या ठिकाणी रीड्सला एस प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच वर्बला एस प्रत्यय लागलेला आहे. तर हा एस प्रत्यय का लागला, कारण की गोपाल हा थर्ड पर्सन आपण दाखवलेला आहे. थर्ड पर्सन ज्या वेळेला आपण दाखवतो ही शी इट, ओके, ही शी इट, ओके, हे झाले थर्ड पर्सन. मग थर्ड पर्सन ज्या वेळेला आपण दाखवतो त्यावेळेला जे क्रियापद असतं त्याला एस ई एस हा प्रत्यय आपण लावतो. त्यानंतर एक्झाम्पल आहे वी स्विम इन द रिवर. आम्ही रिव्हरमध्ये पोहतो. म्हणजे ही क्रिया वर्तमान काळातली आहे, साध्या वर्तमान काळातली आहे. आम्ही नदीमध्ये पोहतो. वी स्विम इन द बुक. आता स्विम हे जे आहे हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. क्रियापदाचे 3 रूप असतात, ओके. पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. तिसऱ्या रूपला आपण काय म्हणतो, पास्ट पार्टिसिपल असं म्हणत असतो. मग स्विम हे जे आहे पहिलं रूप आहे स्विम, दुसरं रूप आहे स्वॅम
स्वॅम. तिसरं रूप आहे स्वॅम. स्विम, स्वॅम, स्वॅम. ओके. आता हे स्विम जे आहे पहिलं रूप आपण वापरलेलं आहे, कारण की साधा वर्तमान काळ ज्या वेळेला आपल्याला दाखवायचा असतो त्यावेळेला क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं असतं. वी स्विम इन द रिवर. चिल्ड्रन प्ले इन द गार्डन. मुले गार्डनमध्ये खेळतात. ओके. मग खेळतात म्हणजे हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. खेळतात जनरली ते खेळतात. ओके. डू चिल्ड्रन प्ले इन द गार्डन. समजा त्याचाच जर आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तर आपल्याला डूचा वापर करावा लागतो. डू चिल्ड्रन प्ले इन द गार्डन आणि त्याच्या पाठीमागे क्वेश्चन मार्क. फोर्थ एक्झाम्पल, ह्युमॅनिटी मेक्स मेन ग्लोरियस. आता ह्युमॅनिटी हे जे आहे हे एक संकल्पना आहे, त्यामुळे मेकला SES प्रत्यय लागलेला आहे. ह्युमॅनिटी मेक्स मेन ग्लोरियस. आता हे एक सत्य आहे, हे त्रिकालबाधित सत्य असल्यामुळे हे काय आहे तर हे साध्या वर्तमान काळामध्येच आपण दाखवतो. ह्युमॅनिटी मेक्स मेन ग्लोरियस. 2 and 2 make 4. 2 and 2 make 4. हे सुद्धा एक गणितीय सत्य आहे आणि हे जर दाखवायचं असेल तर आपण साधा वर्तमान काळच त्या ठिकाणी दर्शवतो. हे झाले एक्झाम्पल्स, सिम्पल प्रेझेंट टेन्सचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न अबाउट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा बनतो तर सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप. टू बी हे प्रेझेंट टेन्समधलं टू बीचं रूप आपल्याला वापरायचं आहे. टू बीचं रूप प्लस प्रेझेंट पार्टिसिपल वापरायचं आहे. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, वर्बला आपल्याला ING लावायचा आहे. समजा प्ले असेल तर प्लेईंग, आपण ING लावलं. ओके. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आपल्याला वापरायचं आहे. सब्जेक्ट प्लस टू बीचं प्रेझेंट रूप वापरायचं आपल्याला. देन प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाला ING लावायचं आहे आणि ऑब्जेक्ट आपल्याला वापरायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल, आय ॲम लिसनिंग अ स्टोरी. मी गोष्ट ऐकत आहे. ऐकत आहे म्हणजे त्याची क्रिया ही सुरू आहे, ऐकण्याचं काम सुरू आहे, म्हणून आय ॲम लिसनिंग अ स्टोरी. मी गोष्ट ऐकत आहे म्हणजे त्याची ऐकून पूर्ण झालेली आहे का, नाही, ऐकायची त्याची बाकी आहे आणि तो काही वेळापासून ऐकत आहे. ओके. आणि त्याचं ऐकण्याची क्रिया ही अजूनही सुरू आहे, म्हणून आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा काय झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग यामध्ये आय जो आहे हा सब्जेक्ट आहे. ॲम, आय ॲम जे आहे टू बीचा प्रेझेंट टेन्समधलं रूप आहे. ॲम इज आर. ओके. ॲम इज आर हे टू बीचे रूप आहे प्रेझेंट टेन्समधले. ॲम इज आर. वॉज वेअर हे भूतकाळी रूप आहे आणि शाल बी विल बी हे भविष्यकाळी रूप आहे. मग आय ॲम हे टू बीचं प्रेझेंट टेन्समधलं रूप आहे टू बीचं. ॲम इज आर. ॲम इज आर. त्याच्यानंतर लिसनिंग बघा, लिसनला ING लावलेला आहे. लिसनिंग म्हणजेच काय, प्रेझेंट पार्टिसिपल या ठिकाणी वापरलेला आहे. लिसनिंगला ING लावलेला आहे. लिसनिंग म्हणजे ती क्रिया सुरू दाखवायची आहे आपल्याला, म्हणून आपण त्याला ING लावलेला आहे. आणि अ स्टोरी काय ऐकतोय तर तो स्टोरी ऐकतो आहे, म्हणजे हे काय झालं, ऑब्जेक्ट झालं. नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट सम मोर एक्झाम्पल्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वी आर रीडिंग अ न्यूजपेपर. आम्ही वर्तमानपत्र वाचत आहोत. ओके. वी आर, ॲम इज आर. आर हे टू बीचं प्रेझेंट टेन्समधलं रूप आहे. वी आर रीडिंग अ न्यूजपेपर. रीडला ING लावलेला आहे म्हणजे ते रीडिंग झालेलं आहे. वी आर स्विमिंग इन द रिवर म्हणजे ते
आम्ही नदीमध्ये पोहत आहोत. पोहून झालं आहे का? नाही, पोहत आहोत. पोहण्याची क्रिया ही सुरू आहे. गोपाल इज कमिंग टू मी. गोपाल माझ्याकडे येत आहे. गोपाल इज, ॲम इज आर. ॲम इज आर हे टू बीचे प्रेझेंट टेन्समधले रूप आहेत. दे आर इटिंग मँगोज. ते आंबे खात आहेत. म्हणजे आंबे खाण्याची क्रिया ही सुरू आहे. दे आर इटिंग मँगोज. सो दिस इज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आपण काय बघितलं? सब्जेक्ट प्लस टू बीचं प्रेझेंट टेन्समधलं रूप. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? तर वर्बला आय एन जी लावायचं. वर्बला आय एन जी, व्ही प्लस आय एन जी, वर्ब प्लस आय एन जी. ओके. फॉर एक्झाम्पल लिसन असेल तर लिसनिंग, आय एन जी लावलं. रीड असेल तर रीडिंग, स्विम असेल तर स्विमिंग, आय एन जी, प्रेझेंट पार्टिसिपल. आणि मग ऑब्जेक्ट. त्यानंतर आपण काय? ऑब्जेक्ट यूज करतो. नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय? परफेक्ट म्हणजे तो पूर्ण काळ आहे. पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग याचं सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस टू हॅव. आता या ठिकाणी टू हॅव आपल्याला वापरायचं आहे. टू हॅवचं प्रेझेंट रूप आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे. बघा, कंटिन्युअस टेन्समध्ये आपण प्रेझेंट पार्टिसिपल वापरलं म्हणजेच वर्बला आय एन जी लावलं. परंतु या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल म्हणजेच तिसरं रूप वापरायचं आहे. वर्बचं तिसरं रूप वापरायचं आहे. म्हणजेच वर्बला ई डी लावायचं आहे. म्हणजे भूतकाळात ते आपल्याला दाखवायचं आहे. पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल बघूया. आय हॅव रीड अ लेसन. आता या ठिकाणी हॅव वापरलेला आहे. ज्या वाक्यामध्ये हॅव वापरला असतो ते वाक्य पूर्ण असतं. आय हॅव रीड अ लेसन. आय हॅव रीड अ लेसन. मग या ठिकाणी रीडचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप वापरलेलं आहे. आता रीडचं तिसरं रूप हे रीडच होतं. रीड, रेड, रीड. ओके. परंतु त्याचा उच्चार आपण कसा करतो? रेड करतो. रीड, रेड. ओके. परंतु स्पेलिंग हे जे सेमच असतं. READ, रीड. ओके. आय हॅव रीड अ लेसन. मी धडा वाचला आहे किंवा वाचलेला आहे म्हणजे त्याची क्रिया पूर्ण झाली. म्हणजे वाचून त्याचा पूर्ण झाला धडा. आय हॅव रीड अ लेसन. वी हॅव रीड अ लेसन. ओके. आम्ही धडा वाचला आहे. यू हॅव रीड अ लेसन. तू धडा वाचला आहे. यू हॅव रीड अ लेसन. तुम्ही धडा वाचला आहे. आता ही हॅज, इथं काय वापरलं? हॅज वापरलं. कारण की ही, शी, इट थर्ड पर्सन ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपण हॅज वापरतो. थर्ड पर्सन ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपण काय वापरतो? हॅज वापरतो. हॅव, हॅज हे काय झाले? टू हॅवचे प्रेझेंट रूप आहेत. हॅव आणि हॅज. ओके. ही आल्यामुळे हॅज वापरलं. ही हॅज रीड अ लेसन. त्याने धडा वाचला आहे. शी हॅज रीड अ लेसन. तिने धडा वाचला आहे. इट हॅज ब्रोकन अ टॉय. आता इट हे एका छोट्या मुलासाठी किंवा ज्याला समजत नाही अशा व्यक्तीसाठी ते वापरलेलं आहे. म्हणजे छोटंसं बाळ. ओके. खेळणारं जे बाळ आहे त्याला. इट हॅज ब्रोकन अ टॉय. दे हॅव रीड अ लेसन. त्यांनी धडा वाचलेला आहे. आता छोटं बाळ जे आहे ते धडा वाचू शकत नाही कारण की ते शाळेतच जात नाही. म्हणून इट हॅज ब्रोकन अ टॉय. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. शंकर हॅझंट सोल्ड हिज बुलक्स. आता या ठिकाणी हॅझंट वापरलेला आहे म्हणजे नॉट वापरलेला आहे.
म्हणजेच वाक्यामध्ये नकार दर्शवलेला आहे, नकारार्थी वाक्य बनवलेलं आहे नॉट. मग नॉट वापरायचं असेल त्यावेळेला आपण हॅझंट, हॅवंट, हॅझंट या पद्धतीने आपण वाक्यामध्ये नकारार्थी वाक्य आपण बनवत असतो. शंकर हॅझंट सोल्ड हिज बुलक्स. तर अशा पद्धतीने सूत्र कसं आहे, सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल आणि प्लस ऑब्जेक्ट. आता शेवटच्या एक्झाम्पलमध्ये बघा, सोल्ड हे जे आहे हे तिसरं रूप आपण वापरलेलं आहे. सेल, सोल्ड, सोल्ड. ओके, 3 नंबरचा आपण यूज केलेला आहे वर्ब फॉर्म. नेक्स्ट आपण बघूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हा चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच एखादी क्रिया होऊन अगदी थोडा वेळ झालेला असतो. ओके, किंवा एखादी क्रिया ही खूप वेळापासून चालत आलेली असते आणि आता ती पूर्णत्वास जाणारी असते. मग तेव्हा आपण काय वापरतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली असते परंतु ती चालू असते, सुरू असते. ती जी क्रिया जी आहे ती सुरू असते परंतु पूर्ण होत आलेली असते किंवा पूर्ण झालेली पण असते. म्हणजे काही दिवसांपासून, काही वेळापासून एखादी क्रिया घडत आहे आणि आता मात्र ती पूर्ण होत आहे. म्हणजेच आपण कोणता काळ वापरतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा बनतो, तर सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस बीनचा आपण या ठिकाणी वापर करतो. कारण आपल्याला ती क्रिया चालूसुद्धा दाखवायची आहे आणि पूर्णसुद्धा दाखवायची आहे. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल. आता वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आल्यामुळे आपण प्रेझेंट पार्टिसिपल आपण दाखवतो. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, वर्बला ING लावायचं. ओके, प्लस ऑब्जेक्ट आपण घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा, आय हॅव बीन रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आलेलो आहे. वाचत आलेलो आहे म्हणजे काही महिन्यांपासून माझे पुस्तक वाचणं चालू आहे आणि वाचत आलेलो आहे, आता ते संपणार आहे. मी पुस्तक वाचत आलेलो आहे. वी हॅव बीन रीडिंग अ बुक. आम्ही पुस्तक वाचत आलेलो आहे. यू हॅव बीन रीडिंग अ बुक. टू हॅवचे रूप जे आहे हॅव हॅज. टू हॅवचं प्रेझेंट टेन्समधलं रूप आहे हॅव हॅज. यू हॅव रीडिंग अ बुक. यू हॅव रीडिंग अ बुक. ही हॅज बीन रीडिंग अ बुक. आता वाक्यामध्ये ही आल्यामुळे आपण काय वापरलं, हॅज वापरलं. ही हॅज बीन रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आलेला आहे. शी हॅज बीन रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत आलेली आहे. इट हॅज बीन क्राईंग. तर छोटं बाळ असेल तर त्याला आपण इट वापरतो. इट हॅज बीन क्राईंग. ते बाळ रडत आलेलं आहे. म्हणजे काही वेळापासून ते रडतंच आहे, अजूनही ते रडत आहे. दे हॅव बीन रीडिंग अ बुक. त्या ठिकाणी एक छोटीशी मिस्टेक झालेली आहे. दे हॅव बीन रीडिंग अ बुक. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला व्यवस्थित समजेल. आय हॅव बीन लर्निंग इन दिस स्कूल सिन्स 2015. मी ह्या शाळेमध्ये 2015पासून शिकत आलेलो आहे. आय हॅव बीन. आता या ठिकाणी टू हॅव नंतर बीनचा वापर केलेला आहे, म्हणजे हॅव नंतर बीनचा वापर केलेला आहे. प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेलं आहे म्हणजे लर्निंग केलेलं आहे. ING लावलेलं आहे. इन दिस स्कूल सिन्स 2015 म्हणजे काही वर्षांपासून ते आत्तापर्यंतचं जे काळ दर्शवायचा असेल तर
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला ते दर्शवावं लागतो. आय हॅव बीन लर्निंग इन दिस स्कूल सिन्स 2015. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय हॅव बीन लिव्हिंग आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर मंथ्स. काही महिन्यांपासून मी या ठिकाणी राहत आलेलो आहे. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर मंथ्स. इट हॅज बीन रेनिंग ऑल नाईट. आता पाऊस पडणे ही क्रिया काय आहे, एक निर्जीव आहे किंवा निर्जीव गोष्टीला आपण इट वापरतो. इट हॅज बीन रेनिंग ऑल नाईट. पूर्ण रात्रभर पाऊस पडत आलेला आहे. म्हणजे अजूनही थोडाफार चालूच आहे, परंतु पूर्ण रात्र पाऊस पडला. इट हॅज बीन रेनिंग ऑल नाईट. पूर्ण रात्र पाऊस पडत आलेला आहे. आता या ठिकाणी सूत्र कसं वापरलेलं आहे, सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजे वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे त्यामुळे प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेलं आहे आणि मग त्यानंतर ऑब्जेक्ट आपण वापरलेला आहे. तर अशा पद्धतीचं सूत्र प्रेझेंट टेन्स वापरताना आपण यूज करतो. सो ऑल दिस इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. You have to learn more and more examples from the grammar books like Rain and Martin, High School English Grammar, Rain and Martin, Best English Grammar, Communication Skills in English. ते जे बुक आहे त्याच्यामधून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायचे आहेत आणि मग you have to practice all these sentences if you want to learn these tenses. Okay, you have to practice. Thank you.